गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 6वा अध्याय सांगत आहे. अधिक मासामध्ये जीवनाचं सार्थक करून घ्या, धनवान बना. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर अर्जुन महाराज म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष कर्माच्या फलाची इच्छा न धरता करण्यास योग्य अशी कर्मे करतो तो संन्यासी आणि योगी आहे. आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी व योगी नाही, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणाराही संन्यासी व योगी नाही. म्हणून हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात त्याला तू योग समज. कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणताही पुरुष योगी होऊ शकत नाही. समत्व बुद्धिरूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योग प्राप्ती होण्यासाठी निष्काम भावाने कर्म करणे हे साधन सांगितले आहे. आणि योगावर आरूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाला संकल्पाचा अभावच कल्याणाचा हेतू सांगितला आहे. ज्या काळामध्ये इंद्रियांच्या भोगामध्ये आसक्त होत नाही आणि कर्मामध्ये आसक्त होत नाही, त्या काळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या त्यागी पुरुषाला योगरूढ असे म्हटले जाते. ही योगरूढता कल्याणाचा हेतू आहे. म्हणून मनुष्याने आपणच आपला संसार सागरातून उद्धार केला पाहिजे आणि आपल्या आत्म्याला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा जीवात्मा आपणच आपला मित्र आहे आणि आपणच आपला शत्रू आहे. अर्थात दुसरा कोणी आपला शत्रू किंवा मित्र नाही. या जीवात्म्याचा जो आपणच आपला मित्र आहे, की ज्या जीवात्म्याचे मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि ज्याचे मन आणि इंद्रियासह शरीर जिंकले नाही, त्याचा तोच आपल्या शत्रूसारखे वर्तन करीत आहे. हे अर्जुना, शीत उष्ण सुख दुःख इत्यादींमध्ये तसेच मान आणि अपमानामध्ये ज्यांच्या अंतःकरणाची वृत्ती चांगल्या प्रकारे शांत म्हणजेच विकाररहित असतात, अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा सम्यक प्रकारे स्थित आहे. अर्थात त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. ज्याचे अंतःकरण ज्ञान व विज्ञानाने तृप्त झालेले आहे, त्याची स्थिती विकाररहित आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण उरलेला अध्याय उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.